ऐमान राईटम राऊंड विकेट. पहिला चेंडू रोहनसाठी. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडसा उसळी घेऊन डायरेक्ट एष्टी रक्षकाच्या हातात निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ऐमान याची. जेसन होल्डर सारखी हाईट आपल्याला पाहायला मिळते. पुढला चेंडू पुन्हा एकदा ऐमान. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. रोहनला काही चेंडू समजत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू निर्धाव टाकलेत ऐमानने. 4 षटकांचा सामना. 4 षटकांमध्ये किती धावा गोळा करतील पाहूया. स्लो केल्यावर भोसते हा संघ. पुढला चेंडू पुन्हा एकदा ऐमान. आता मात्र लेग बाईच्या स्वरूपात खातं ओपन झालंय. स्लो केल्यावर भोसते या संघाचा. 3 चेंडू 1 धाव. अवांतर लेग बाईची धाव आहे, त्यामुळे गोलंदाजाने अजूनही एकही धाव बॅटने दिलेली नाही आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ऐमान. पुढला चेंडू पुन्हा एकदा राईटम राऊंड विकेट विघ्नेश साठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. बाकीचं काम यष्टी रक्षक आपला चूक बजावतोय तो सरफराज. 4 चेंडू मध्ये 1 धाव, ती पण लेग बाईच. काही गोलंदाजी पाहायला मिळते. पुढला चेंडू पुन्हा एकदा ऐमान. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर. पंचाने वाईट घोषित केलाय. पहिली धाव दिले ती गोलंदाजाच्या नावावर. लेग बाई चिरन गोलंदाजाच्या नावावर दिली जात नाही, त्यामुळे अवांतर चेंडू म्हणजेच लेग बाई व्हाईटची धाव ही गोलंदाजामध्ये ऍड केली जाते. धावसंख्या 2. 4 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात ऐमानने. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. पहिली धाव चोरले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करताना दिसत आहेत फलंदाज. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 4. विघ्नेश खेळतोय 2 धावांवर. रोहन खेळतोय 0 धावांवर. 3 चेंडूचा सामना केलाय रोहनने. 2 चेंडूचा सामना केलाय विघ्नेशने. पुढला चेंडू पुन्हा एकदा ऐमान. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल होईल का? सुंदर झेल पकडतोय मिहीर आपल्या संघासाठी. पहिला झटका लागतोय तो. स्लो केल्यावर भोसते या संघाला विघ्नेशच्या माध्यमातून. विघ्नेश बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. 3 चेंडूचा सामना केला. 2 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज जातोय तो संकेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. स्लो केल्यावर भोसते प्रथम फलंदाजी करताना. दुसरं षटक घेऊन येते तो सरफराज. स्वतः कर्णधार मोहम्मद 11 संघाचा. स्ट्राईकला रोहन. 3 चेंडूचा सामना केलाय. आपलं खातंही ओपन करता आलेलं नाही रोहनला. पाहूया
सरफराज राईट आर्म राऊंड विकेट. हलक्या हाताने ढकललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. जाळीला लागला असेल तर एक धाव आहे डिक्लेअर, त्यामुळे स्ट्राईक चेंज होईल. एक धाव मिळते. एका धावेने रोहनने आपलं खातं ओपन केलंय. 4 चेंडूवर एक धाव रोहन खेळतोय. संकेत आत्ता चाललाय मैदानात. धावसंख्या 5. पुढला चेंडू पुन्हा एकदा सरफराज. आत्ता मात्र दिशाहीन गोलंदाजी. अवांतर चेंडू अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 6. पुन्हा एकदा सरफराज तयार. उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू. चेंडू हवेत. चांगला प्रयत्न होता मिहिरचा, परंतु पहिली धाव चोरले. दुसऱ्या धावेचा रोहनचा प्रयत्न होता, परंतु संकेतने नकार दिला. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 7. याच मैदानात आपल्याला रबर बॉल ची टुर्नामेंट सुद्धा पाहायला मिळेल. 24-25 जून सोमजाई श्रीवर्धन या संघाने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. 24-25 जून रबर बॉल क्रिकेट. फर्स्ट प्राइज 20,000. रोहन पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 8. 4 चेंडू 8 धावा झाल्यात. 4 चेंडू 8 धावा. पुढला चेंडू पुन्हा एकदा सरफराज. फुल टॉस चेंडू आणि चेंडू हवेत आहे. आणि आत्ता मात्र झेल सोडलाय गौरवने. लगातार 2 वेळा त्याच दिशेने झेल गेले होते. पहिल्या वेळेला मिहिर होता, त्याच्या थोडासा चेंडू पुढे पडला, परंतु या वेळेला गौरवच्या हाताला लागून चेंडू पडलाय. त्यामुळे ही झेल नक्कीच सुटले. एक जीवनदान मिळतोय संकेत याला. एका धावेवर संकेत मला वाटतं थोडासा रनिंग मध्ये कमी पडतोय, त्यामुळे एक एक धावावर समाधान मानावं लागतोय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 9. पुढला चेंडू सरफराज पुन्हा एकदा रोहन साठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव चोरले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 2 अंकामध्ये 10.
पुढला चेंडू गौरव, राईट टर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा रोहनसाठी. आत्ता मात्र शॉर्ट चेंडू, रोहनला काही पूल करता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू 16 धावा झाल्यात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत मोहम्मद इलेव्हन या संघाची. यानंतर होणारा सामना असेल तो इल्मा इलेव्हन विरुद्ध शिवशंभो. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की की आपण पहिली इनिंग संपल्यानंतर टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना असेल तो इल्मा इलेव्हन विरुद्ध शिवशंभो या दोन संघांमध्ये. पुढला चेंडू गौरव, पुन्हा एकदा सुंदर चेंडू. रोहनला काही चेंडू समजत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. आतापर्यंत निर्धाव चेंडू रोहनने जास्त खेळलेत. धावसंख्या स्थिरावले 16 धावांवर. 6च्या सरासरीने धावा पाहायला मिळतात. 4 चेंडू 16 चेंडू 16 धावा झाल्यात. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. गौरवनी जरी 2 चेंडूवर 6 धावा दिल्या असतील तरी 2 चेंडू निर्धाव टाकलेत. पुढला चेंडू पुन्हा एकदा गौरव, सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिली धाव चोरले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाही. एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 17. गौरव, या षटकातील शेवटचा चेंडू असेल. मॅच बॉल आलाय. या सामन्यात अजूनही षटकार पाहायला मिळालेला नाहीये. शेवटचा चेंडू गौरव याचा खेळलाय कव्हरच्या वरून. पहिली धाव चोरले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. या षटकात गौरवने धावा खर्च केल्यात 9. सुंदर गोलंदाजी. शेवटचं षटक घेऊन कोण येईल पाहूया. 19 धावा झाल्यात. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज आकिब. रोहनसाठी शेवटचं षटक. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय रोहननी. पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 25. क्रमांक पवित्रा घेईल. पुन्हा एकदा आकिब स्टार्ट घेतला. अंपरला पार केलाय. पुन्हा एकदा खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे आझाद. आझादने झेल सोडलाय. या सामन्यात हा दुसरा झेल सोडलाय. एक गौरवनी सोडला होता. दुसरा आझाद सोडतोय. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 26. 2 चेंडू 26 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढला चेंडू पुन्हा एकदा संकेत साठी खेळलाय. संकेत स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिली धाव चोरले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये संकेत कडून. त्यामुळे एकच धावावर समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 27. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा गोळा करतील पाहूया फलंदाज रोहन.
पुन्हा एकदा आकिब तयार होतोय, थोडस मार्गदर्शन करतोय कर्णधार सरफराज. चेंडू स्टार्ट घेतला, अंपरला पार केलाय. आता मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू, पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाजाने. त्याला टॉस साठी तयार राहायचं आहे. इल्मा 11 विरुद्ध शिवशंभू. दुसरा सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. पहिला सेमीफायनलचा सामना रंगतोय स्लोक 11 विरुद्ध मोहम्मद 11 या दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळते. जर का यष्टी रक्षकाने चेंडू हातात पकडला तर धाव मिळणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर 4 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू या इनिंग मधील, या डावामधील. ओव्हरपिच चेंडू आता मात्र ठोकलाय. षटकार. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाते.
सरफराज पहिलं षटक घेऊन मला वाटतं रोहन नक्कीच येणार, कारण का पॉवर प्लेचं षटक आहे आणि रोहन एक अष्टपैलू खेळाडूमध्ये त्याचं नाव घेतलं जातं, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याचं नाव घेतलं जातं असा रोहन. रोहन राईट आर्म ओव्हर द विकेट सरफराज साठी. दोन क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. रोहन राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल तो सरफराज साठी. 34 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पायाला जाऊन आपटलाय. पंचांजवळ अपील केलाय, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर असल्यामुळे पंचांनी नकार दिलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. पुढला चेंडू पुन्हा एकदा रोहन तयार होतोय. सरफराज तयार आहे. आता मात्र दांडी गुल केले. यॉर्कर करून घेतला होता चेंडू सरफराजने. बॅटला एज लागली आणि चेंडू बॅटला एज लागल्यानंतर स्टंपवर जाऊन आढळलाय. पहिला झटका, पहिला हादरा बसतोय तो मोहम्मद इल्यानो वालवटी या संघाला सरफराजच्या रूपात. एकही धाव न बनवता सरफराज तंबूच्या आश्रयाला जातोय. चौतीस धावांचा पाठलाग करताना आता मात्र थोडीशी बारी लटपटते ती मोहम्मद इलेव्हन संघाची. नवीन फलंदाज कोण जात आहे पाहूया. गौरवच्यावर भरोसा दाखवलाय मोहम्मद इलेव्हन संघाने. नवीन फलंदाज आलाय तो गौरव. परेश टॉस उडवून घ्यायचंय. इल्मा इलियन विरुद्ध शिवशंभू या दोन संघांमध्ये. रोहन तयार, गौरव तयार. पुढला चेंडू स्टार्ट घेतला, अंपायरला पार केला. ओव्हर पिच चेंडू. आता मात्र चांगला प्रयत्न होता. जर का चेंडू हातात मिळाला असता तर गौरवला सुद्धा तंबूच्या आश्रयाला जावं लागलं असतं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते रोहन याची. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 3 चेंडूवर एकही धाव दिलेली नाही आहे. 3 चेंडू रोहनने सुद्धा खेळले होते पहिल्या षटकाचे. 3 चेंडू मध्ये एकही धाव बनवली नव्हती स्वतःच्या बॅटमधून, परंतु एक लेग बाईटच्या स्वरूपात रन्स होती. त्यामुळे 3 चेंडू ती डॉट टाकलेत. पुढला चेंडू पुन्हा एकदा रोहन. आता मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे अनु तिथे. सुंदर झेल पकडतोय अनुने. आता मात्र आपल्या संघाला दुसरा गडी बाद करून दिलाय गौरव बिना खाता खोले.
धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज जातोय तो आझाद. टॉस साठी जायचं आहे. इल्मा 11 विरुद्ध शिवशंभू या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. दुसरा सेमीफायनलचा सामना. पहिल्या सेमीफायनलचा सामना रंगतोय. सुंदर गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 2 गडी बाद केलेत, एकही धाव खर्च न करता. परेश केतकर यांच्या हस्ते टॉस केला जाईल. रिहान आणि मला वाटतं रुचित टॉस साठी जायचंय. आझाद आझाद आलाय नवीन फलंदाज. 0. पुन्हा एकदा अपील केलंय पंचांजवळ. पंचांजवळ अपील केला जातोय. लिजेंडरी खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अताउल्ला अंकल आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानात. झेलबादचा अपील केलाय. चेंडू बॅटला लागलाय की पॅडला लागलाय हे सुद्धा पाहायचंय. तिसऱ्या पंचांची मदत घेतले. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत, 2 गडी बाद केलेत. तिसऱ्या गड्यासाठी तिसऱ्या पंचांकडे गेलेत पंच. तिसऱ्या पंचांचा निर्णय पाहूया. पंच मैदानात जातील आणि निर्णय देतील. आउट. आझाद बाद होतोय. तिसरा झटका लागतोय.
पुढला चेंडू पुन्हा एकदा अनु उबेदसाठी. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. रोहननी गोलंदाजी केली त्यानंतर अनु सुद्धा एक अवांतर चेंडू टाकल्यानंतर एक निर्धाव चेंडू सुद्धा टाकतोय. पुढला चेंडू पुन्हा एकदा अनु फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. मिळतील 6 धावा. 6 धावांनी धावसंख्या पुढे. पाठलाग करतोय. आउटफील्ड थोडीशी खराब असल्यामुळे 2च धावा मिळतील. तितका सुंदर थ्रो सुद्धा पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 9. 3 चेंडू 9 धावा झाल्यात. पुन्हा एकदा अवांतर चेंडू टाकलाय. अवांतर प्लस 22ची एक धाव. अशा 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 11 धावा. थोडस महागडं षटक म्हणता येईल अनु याचं. ऐमान स्ट्राईकलाय. पुढला चेंडू पुन्हा एकदा अनु तयार. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय अनुचा. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 11 धावांवर. पुढला चेंडू पुन्हा एकदा अनु राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. पहिली धाव चोरली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 12. शेवटचा चेंडू या षटकातील. किती धावा गोळा करतील पाहूया. उबेद एक आक्रमक फलंदाज ज्याने एक षटकार ठोकला या षटकामध्ये असा उबेद. अनु षटकातील शेवटचा चेंडू टाकेल उबेदसाठी. सुंदर चेंडू खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. खराब क्षेत्ररक्षण परंतु एका धावेवरच समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा. 13 धावा झाल्यात. आत्ता मात्र गरज आहे 12 चेंडू मध्ये 21 धावांची. बारा चेंडू 21 धावांची गरज. तिसरं षटक घेऊन कोण येते पाहूया.
चला टॉस सोडून घ्यायचा आहे. इल्मा 11 विरुद्ध शिवशंभू या दोन संघांमध्ये टॉस सोडून घ्यायचा आहे. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज. सुयश आपल्या कोट्यातील पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे ती मोहम्मद 11 या संघाला. पुढला चेंडू, पहिला चेंडू खेळलाय. दोन धावा आहेत. माडाचा काही संबंध नाही आहे, जाळी आहे तिथे. दोन धावा डिक्लेअर आहेत. दोन धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 15. 15 धावा झाल्यात. पुन्हा एकदा सुयश उबेदसाठी शॉर्ट चेंडू, परंतु फायदा घेता आला नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 16. दोन चेंडू 16 धावा झाल्यात. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते, ती म्हणजे स्लो केल्यावर भोसते या संघाचे. पहिल्या षटकात रोहनने एकही धाव न देता 3 गडी बाद केले होते. दुसऱ्या षटकात अनुने 13 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या षटकात आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात गोलंदाज सुयशाने. पुढला चेंडू पुन्हा एकदा स्टार्ट घेतला, अंपायरला पार केलाय. सुंदर चेंडू, एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. धावसंख्या होते ती 17. 3 चेंडू 17 धावा झाल्यात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत स्लो केल्यावर भोसते या संघाची. सेमीफायनलचा पहिला सामना या आपण पाहतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडंसं फिल्डिंगमध्ये बदलाव वारंवार करावा लागत आहेत. पुढला चेंडू पुन्हा एकदा सुयश उबेदसाठी. पुन्हा एकदा चेंडू खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे अनु. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अनु याचं एकही धाव मिळत नाहीये. एका धावेने धावसंख्या, एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 18. 18 धावा झाल्यात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 1-1 2-2 धावावर समाधान मानावा लागतोय. ऐमान स्ट्राईकला आहे. पुढला चेंडू, सुंदर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय सुयश सुद्धा आपल्या संघासाठी. 1-1 धावा खर्च करायला लावतोय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 19. 5 चेंडू 19 धावा झाल्यात. 5 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू, या चेंडूवर सामन्याचं समीकरण असेल. 5 चेंडू 19 धावा झाल्यात. 7 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू 15 धावांची गरज. शेवटचा चेंडू या षटकातील. सुंदर क्षेत्ररक्षण विघ्नेशाचं. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 3 षटकानंतर 20 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे ती मोहम्मद 11 या संघासाठी.
6 चेंडू 14 धावांची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन आला आदित्य. 6 चेंडू 14 धावांची गरज. उभेच स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आयमान, गोलंदाज आदित्य. टॉस साठी जायचंय. दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये जायचंय. आदित्य पहिला चेंडू, शॉर्ट चेंडू, पुल केलाय, पॉवरफुल षटकार. 6 धावांनी या षटकाची सुरुवात केली. आता मात्र गरज आहे ती 5 चेंडू मध्ये 8 धावांची. कमबॅक करावा लागेल तो आदित्यला, तर अशीच फलंदाजी करावी लागेल ती उबेदला. 5 चेंडू 8 धावांची गरज. चला टॉस साठी जायचंय. रुचित पाटील आणि रियान टॉस बॉक्स मध्ये जायचंय. दुसरा सेमीफायनलचा टॉस उडवला जाईल तो इल्मा इलिओन विरुद्ध शिवशंभो या दोन संघांमध्ये. आदित्य तयार. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतायत. कोणता संघ ठरेल अंतिम फेरीत जाणारा या 5 चेंडूवर ठरेल, पाहूया. आदित्य आता मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. तिसऱ्या पंचांची मदत घेतली. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल झालाय. परेश टॉस, फेअर डिलिव्हरी. 4 चेंडू 8 धावांची गरज. शिवशंभो या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. चार चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. आदित्य पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू कमबॅक करून दिलाय. पुढला चेंडू पुन्हा एकदा आदित्य. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आदित्यची. पहिला चेंडू शॉर्ट बॉल टाकला होता, परंतु पुढले 2 चेंडू पुढे टाकलेत आणि त्याचाच परिणाम फलंदाजाच्या बॅटला सुद्धा बॉल स्पर्श करू शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढला चेंडू पुन्हा एकदा. 3 चेंडू 8 धावांची गरज. आता मात्र अवांतर चेंडू. 3 चेंडू 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावांची गरज. पुढला चेंडू पुन्हा एकदा. आदित्य तयार. सुंदर चेंडू, धावाची संधी. पहिली धाव चोरले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे.
2 चेंडू 6 धावांची गरज. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. सुंदर सामना पाहायला मिळतोय. शिवशंभू आपला डिसिजन द्यायचा आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना. दोन चेंडू 6 धावांची गरज. ऐमान आतापर्यंत शांत खेळत होता. आता मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल ऐमानला. 2 चेंडू 6 धावांची गरज. आदित्य पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करून दिलंय आपल्या संघासाठी. दोन चेंडू 6 धावांची गरज. आदित्य फुल टॉस चेंडू खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणूची थोडीशी खराब फिल्डिंग. पहिली धाव चोरले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी आता मात्र एक चेंडूवर 4 धावांची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. एक चेंडू 4 धावांची गरज. सेमीफायनल कशी असावी. सुयश धन्यवाद डीजे. कॉंग्रॅच्युलेशन श्लोक 11 भोसते. आपण अंतिम फेरीत दाखल झालात. तर या सामन्याचा सामनावीर